नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या जीवनातले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील. का तर आज आपण जे काय आहोत ते आई वडिलांमुळेच आहोत. आणि पंढरपूरचा सुद्धा खरा इतिहास जर बघायला गेलं तर पंढरपूरमध्ये आज विठ्ठल परमात्मा त्या विठेवर का उभा आहे, तर त्याचं कारण सुद्धा कुठेतरी आई वडीलच आहेत. का तर भक्त पुंडलिकानं त्या आई वडिलांची सेवा केली. त्या सेवेमध्ये एवढा दंग होता की त्या विठ्ठल परमात्म्याला, भगवंताला बोलायला सुद्धा त्याच्याकडे वेळ नव्हता. म्हणून त्यानं वीट फेकून मारली आणि त्या विठेवर उभा राहा म्हणून भगवंताला सांगितलं. आणि भगवंत तिथे विठेवर उभा सुद्धा राहिला. का? आज गरज आपल्याला कशाची आहे माहिती आहे? आपण जे दिंड्या, पालख्या, वारी हे सगळं जे बघतोय आज, ते नेमकं आहे कशासाठी? तर त्या भक्त पुंडलिकानं केलेल्या आई वडिलाच्या सेवेसाठी भगवंत तिथं उभा आहे. मग आज मला तिथं जाण्याची गरज आहे का हो? तशी म्हणत नाही तुम्ही तिथं जाऊ नका किंवा वारीला जाऊ नका. वारीचं महत्त्व वारीच्या ठिकाणी योग्य आहे, पण भगवंत परमात्मा खुश कशानं होणार आहे? आपण भगवंताचे प्रिय कधी होणार आहेत? कुठल्या तीर्थक्षेत्राला जाऊन का? आपले सुंदर कर्म भगवंताला फक्त ते आवडतं. आणि हे आपल्याला कधी कळणार आहे माहिती आहे? जेव्हा जीवनामध्ये सद्गुरू येतात. म्हणून तर एके ठिकाणी रामदास स्वामी म्हणतायत की देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा, समर्थासी वाटे देवा हुनी गुरु थोर, जयाच्या कृपेने भेटे रघुराजवीर. म्हणजे संत देवापेक्षा सुद्धा सद्गुरूंना जास्त महत्त्व देत आहेत. का? का तर त्या सद्गुरूंच्या कृपेनंच आम्हाला देवाची प्राप्ती होते, म्हणजे खऱ्या देवाची प्राप्ती होते. आपल्या सगळ्याला माहिती आहे की संत नामदेव महाराज ज्यांच्या हातून देव नैवेद्य खात होता, त्यांची खीर पीत होता, त्यांच्या कीर्तनामध्ये नाचत सुद्धा होता, पण तरी सुद्धा विठ्ठल परमात्म्यानं स्वतः नामदेव महाराजांना सांगितलं की तू औंढ्या नागनाथ येथे जा आणि तत्कालीन सद्गुरू विसोबा खेचर यांच्याकडून खऱ्या देवाची प्राप्ती करून घे. का तर देवाला माहिती होतं की नामदेव महाराज फक्त मूर्तीपुरतं सीमित देवाला मानत होते आणि त्यांना ह्या खऱ्या देवाची ओळख होणं गरजेचं होतं. म्हणून ज्यावेळेस नामदेव महाराज ब्रह्मज्ञान घेतलं त्यावेळेस मात्र नाचू लागले की माझा भगवंत फक्त मूर्तीपुरता सीमित नाही, तर सगळीकडे गच्च भरलाय. माझ्या अंगावरचा कपडा सुद्धा माझ्यापासून लांब आहे, तितका जवळ माझा देव आहे. आणि त्याला पाहण्यासाठी, त्याच्या जवळ जाण्यासाठी मला मंदिरातच जावं लागेल असंही नाही. आणि हे फक्त आणि फक्त सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतरच कळू शकतं. आता ते ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे तरी काय? ब्रह्म म्हणजे देव, ज्ञान म्हणजे ओळख. ब्रह्मज्ञान म्हणजे देवाची ओळख. देव कसा आहे हे आपल्याला कळाल्यानंतर मग आपली भावना, आपले भाव आपोआप बदलून जातात हो. का तर हा देव ज्यावेळेस ब्रह्मज्ञान मिळतं, ब्रह्मज्ञान कळतं, त्यावेळेस मात्र हा देव प्रत्येकामध्ये दिसायला लागतो. कुत्र्यामध्ये सुद्धा दिसला. तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठीमागे सुद्धा धावू लागले संत. केव्हा? जेव्हा ब्रह्मज्ञान झालं. मग ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्यांना वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष लागले का हो समजून घ्यायला ब्रह्मज्ञान? मग आज मला का समजत नाही तेवढ्या लवकर? आज मला का इतकी वर्ष लागतायत? आणि वारंवार मला सद्गुरू वेगवेगळे विषय देऊन समजावूनही सांगतायत. का? का तर त्या संतांजवळ जिज्ञासा होती, त्यांना तेवढी आतुरता होती भगवंताच्या प्राप्तीची. तशी आमच्याजवळ कुठेतरी कमी पडली असेल. बरं ठीक आहे, मग आता सुद्धा वेळ निघून गेलेली नाही. आता सुद्धा माझ्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका असतील त्याचं समाधान जेव्हा होईल ना, त्यावेळेस नक्कीच सद्गुरूवरचा विश्वास माझा सुद्धा वाढणार आहे. आणि ब्रह्मज्ञान घेऊन मला संत व्हा हे सांगायची गरज पडणार नाही. का तर ज्यावेळेस संतांनी ब्रह्मज्ञान घेतलं, ब्रह्मज्ञान म्हणजे काय आता जास्तीनं सांगितलं की देवाची ओळख. मग काय म्हणतायत की ज्याने जाणले भगवंत तया नाम बोली जे संत. ज्यांनी भगवंताला जाणले तो संत आहेच, त्याला हो म्हणायची गरज नाही. म्हणजे ती संत अवस्था लगेच प्राप्त होते. मग अजूनही मला नसेल, मला अजूनही सद्गुरू सांगतायत की संतोवाली अवस्था चाहिए, म्हणजे अजून झालेली नाही. मग कारण काय असेल? कुठेतरी विश्वास कमी पडतोय. हे जे मला सांगितलंय ते खरंच खरं आहे का, हा विश्वास कमी पडतोय. आणि ते जोपर्यंत मला खरं खरं वाटत नाही,
का तर माझ्या मनामध्ये शंका आहेत. मग त्या शंका जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत माझा विश्वास ठाम होत नाही. आणि म्हणून मला त्या शंका, ब्रह्मज्ञानी महात्मा ज्यावेळेस, ब्रह्मज्ञान प्रचारक महात्मा आपल्याकडे येतात त्यावेळेस ते विचारतात सुद्धा. मला ज्ञान दिल्यानंतर बऱ्याचदा विचारतात, समजलंय का, काही शंका आहेत का, विचारतात, प्रत्येकाला विचारतात. पण कुठंतरी बाकीचे सगळे समजले म्हणतायत आणि मी एकटीच कसं म्हणणार की मला नाही समजलं. म्हणून मीही बोलत नाही, का तर तिथं माझा कुठंतरी कमीपणा होईल की काय, की मला कसं नाही समजलं. असं करून चालणार नाही. बाकीच्यांना भले समजलं असल नसल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला समजलंय का हे बघायची गरज आहे. आणि जर खरंच मला थोडंही कुठं काही वाटत असेल शंका तर नक्की विचारली पाहिजे. का तर ती मनातली छोटी शंका सुद्धा ह्या विश्वासाला डामाडोल करू शकते. आणि म्हणूनच शंकेचं निरसन झाल्याशिवाय आपला सद्गुरूवर विश्वास ठाम होणार नाही आणि आपण सद्गुरूचे प्रिय होणार नाहीत. मला सद्गुरूनं ब्रह्मज्ञान देताना 5 प्रण दिले, 3 कर्म सांगितले. आता आपण किती पाळतो हे अंतर्यामी माझा मी आहे. का तर सद्गुरू वारंवार सांगतायत की आत्ममंथन. 1 वर्ष झालं आपण आत्ममंथन 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 ह्या विषयावर सांगण्यातच एवढे धुंद झालो की आत्ममंथन करायला कदाचित वेळही मिळाला नसेल. पण सद्गुरू मला विषय देत आहेत, दरवर्षी वेगवेगळा विषय देत आहेत. पुढच्या वर्षीचा विषय आहे जागृती. आता स्वतःची का दुसऱ्याची, जाग झोपेतून स्वतःला करायचंय का दुसरे झोपलेल्यांना उठवायचंय हे आपले आपण ठरवायचंय. आणि सद्गुरूचे आवडते शिष्य आपण केव्हा होणार आहेत. एके ठिकाणी शहंशाहजी शेवटच्या पदामध्ये सांगतात सुद्धा, सद्गुरूला तो सेवक प्रिय पालन 5 प्रणाचे करी. सद्गुरूला तो सेवक प्रिय सेवा विनम्रतेने करी. सद्गुरूला तो सेवक प्रिय भक्तांचा सत्कार करी. सद्गुरूला तो सेवक प्रिय गुरु संगतीवर प्रेम करी. सद्गुरूला तो सेवक प्रिय संत जनाचे गुण गाई. अवतार म्हणे गुरु अंतर्यामी पाहून त्या हर्षित होई. अवतार म्हणे गुरु अंतर्यामी पाहून त्या हर्षित होई. असं सत्संगजी, गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरत जाऊ नका. व्हिडिओला लाईक करत जा. कमेंटमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही हे सुद्धा लिहायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. जन्म के दाता मात पिता है, आप कर्म के दाता है. आप मिलाते हैं ईश्वर से, आप ही भाग्य विधाता है. आप ही भाग्य विधाता है. दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में.